विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला देखील प्रश्न पडलाय ना, की सी-एस, आय-टी, ए-आय-एम-एल, ए-आय-डी-एस यासारख्या टेक्निकल ब्रांचेस घेऊ, की कोर ब्रांचेस सिव्हिल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, इन्स्ट्रुमेंटेशन असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, प्रोडक्शन असेल, तर यासारख्या कोर ब्रांचेस घेऊ. ब्रांच सिलेक्शन हा इंजिनिअरिंग ॲडमिशन मधील खूप महत्त्वाचा टप्पा आहे आणि बरेचसे जण इथं मिस्टेक करतात. ते मिस्टेक का करतात? तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ते स्कोर काउंट करतात. त्यांच्या स्कोरवर मग ते ब्रांच शोधतात. पण तसं करायचं नाहीये. मी तुम्हाला एक लाईव्ह एक्झाम्पल सुद्धा दाखवणार आहे, की 15 पर्सेंटाइलवर कशा पद्धतीने कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रांच मिळाली. विथ प्रूफ मी तुम्हाला दाखवणार आहे. आमच्या लास्ट इयरचा तो स्टुडंट होता. त्याच्यानंतरनं काय दुसरी गोष्ट मुलं काय करतात, की आपण दुसऱ्यांना फॉलो करतो. माझा मित्र कॉम्प्युटरकडे जातोय, तर मला तिकडे जायचंय. माझा मित्र सिव्हिल घेतोय, तर मला तेच घ्यायचंय किंवा आमच्या पाहुण्यांचा हा दादा आहे, तो ते घेतोय, तर मी ते करतोय. बरोबर? तर या पद्धतीने आपल्याला करायचं नाही. कारण तो जो व्यक्ती आहे, तर तो पूर्णतः वेगळा आहे. त्याचे मत असतील, त्याचे विचार असतील किंवा त्याची आवड-निवड असेल किंवा त्याचा जो सिनेरिओ आहे, तो वेगळा आहे आणि तुम्ही वेगळे आहेत. बरोबर आहे? तुम्ही युनिक कॅन्डिडेट आहात. त्याच्यामुळे तुम्हाला डिसिजन पण युनिक पाहिजे किंवा डिसिजन जो आहे तुमचा, तो तुमचा स्वतःचा पाहिजे. बरोबर? मग यासाठीच मी तुम्हाला हेल्प करतोय आणि हा व्हिडिओ बनवतोय. याच्यामध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देणार आहे, की सी-एस, आय-टी, ए-आय-एम-एल वगैरे याचे ॲडव्हांटेजेस काय आहेत? त्याचबरोबर डिसएडव्हांटेजेस काय आहेत? 4 वर्षानंतर कशा पद्धतीने त्याचं वातावरण एकंदरीत राहू शकतं? किंवा सिव्हिल मेकॅनिकल वगैरे जर आपण घेतलं, तर 4 वर्षानंतर हे कशा पद्धतीने आपण करू शकतोय किंवा ॲडव्हांटेजेस, डिसएडव्हांटेजेस सर्व गोष्टी मी डिस्कस करणार आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. बरं, तिसरी गोष्ट पण आपल्याला लक्षात नाही घ्यायची आहे, की प्लेसमेंट आणि फ्युचर स्कोप. हे पहा, प्रत्येक ब्रांचला फ्युचर आहे. प्रत्येक सेक्टर हे ग्रो होतंयच. डिमांड ही वाढतीये, त्याच्यामुळे फ्युचर स्कोप लक्षात द्यायचा नाही आणि प्लेसमेंट लक्षात द्यायची नाही. कारण प्लेसमेंट ही तुमच्या कॉलेजवर डिपेंड असते. प्लेसमेंट ही कधी तुमच्या ब्रांचवर डिपेंड नसते. डिपेंड असते, ओके. पण एवढी काही डिपेंड नसते, की डायरेक्टली तुम्हाला समजा सी-एस घेतलं कोणत्याही कॉलेजमधनं, तर प्लेसमेंट मिळून जाईल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ थोडासा शेवटपर्यंत पहा आणि वाटल्यास पालकांसोबत तुमचा हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही कळू देत, की नक्की कशा पद्धतीने आपण आपल्या मुलासाठी डिसिजन घेतला पाहिजे. आता फर्स्ट ऑफ ऑल हे पहा, तर ही आमच्या लास्ट इयर एका स्टुडंटची आपण ऑप्शन लिस्ट म्हणूया. ओके, जे आम्ही पी बनवून देतो आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये. तर ती आहे टेक एस्पायर पर्सनल काउन्सिलिंग 2025. ओके. तर याच्यामध्ये स्टुडंटचं नेम मी हाईड केलंय. पण कॅटेगरी जर तुम्ही पाहिली तर व्ही-जे लेडीज कॅन्डिडेट आहे फिमेल. त्यानंतर एम-एस-टी सी-ई-टीचा स्कोर जर पाहिला तर 15.43. ओके. फक्त 15 पर्सेंटाइल आणि त्याचा आपण रँक जर पाहिला तर 1,89,272 एवढा रँक होता. आणि जेई मेन्सचा जर आपण स्कोर पाहिला तर 6.31 पर्सेंटाइल आणि त्याचा रँक होता 86,956. तर मी तुम्हाला सांगतो, ओके, आता या स्टुडंटचा अलॉटमेंट लेटर नाहीये आपल्याकडे. पण मी तुम्हाला सांगतो, की यांना पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जे कॉलेज आहे, एक नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे. हां, ठीक आहे. ऑब्व्हियसली पुणे सिटीमध्ये नाहीये. थोडंसं आउटसाइडला आहे. पण पुणे युनिव्हर्सिटीमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही डिग्री मिळाली. म्हणजे माझी जी डिग्री आहे कोणती? पी-आय-सी-टी-सी-एस. आमच्या वेळेस पण कॉलेज नॉन ऑटोनॉमस होतं. म्हणजे युनिव्हर्सिटीची डिग्री आम्हाला मिळाली आहे आणि त्या स्टुडंटला देखील या पर्सेंटाइलवर सेम डिग्री मिळाली आहे. म्हणजे तुम्हाला एकंदरीत मला सांगायचं तात्पर्य काय? की तुम्हाला ब्रांच जी पाहिजे ती मिळणार आहे. ठीक आहे. थोडंसं कॉलेज वगैरे कॉम्प्रोमाईज करावं लागेल. मग त्याच गोष्टी आपल्याला पाहिजेत. नक्की जास्त फोकस कशावर करायचा? ब्रांचवर करायचा की त्याच्यानंतरनं कॉलेजवर करायचा? आता हा स्टुडंट ज्यावेळेस 4th इयर पास आउट होईल, ओके. तर याचा आणि याच्या कॉलेजचा संबंध काही राहणार नाही. याचा आणि संबंध कोणता? युनिव्हर्सिटी. ज्यावेळेस हा बाहेर कुठे अप्लाय करायला जाईल, त्यावेळेस कन्सिडर काय केलं जाणार? याची युनिव्हर्सिटी कन्सिडर केली जाणार, ना की कॉलेज. बरोबर? मग ह्या पद्धतीचा काही सिनेरिओ असतो आणि हे जे आपण ठरवतो, हे प्रत्येक स्टुडंटला युनिक असतं. युनिक आपण त्यांच्या संग डिस्कशन करायचं असतं. त्यांच्या पॅरेंट्सचं काय म्हणणं आहे, स्टुडंटचं काय म्हणणं आहे, त्यावेळेस आपण कुठेतरी जाऊन एका निर्णयावर यायचं असतं, की आपल्याला टेक ब्रांच पाहिजे, की आपल्याला कोर ब्रांच पाहिजे. मग ह्या सर्व प्रोसेस आपण आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये करतोय. सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड करतोय. नक्की एकदा चेकआउट करा. ओके. आता त्याच्यानंतरनं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय? ॲडव्हांटेजेस ऑफ सी-एस, आय-टी, ए-आय, ए-आय-एम-एल त्याच्यानंतरनं तुमचं सायबर सिक्युरिटी असेल, रोबोटिक्स असेल, ज्या काही टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड ब्रांचेस आहेत, तर त्यांचं ॲडव्हांटेज काय? तर फर्स्ट ऑफ ऑल आता पहा, इथं इंटरेस्ट हा क्रायटेरिया मी थोडासा बाजूला ठेवतोय. बाकी पाहतोय, की मोर जॉब्स अपॉर्च्युनिटी. हो, सध्याच्या काळात आहेत. सी-एस, आय-टी, ए-आय-एम-एल वगैरे ह्या ज्या ब्रांचेस आहेत, स्पेशली करून सी-एस आणि आय-टी यांना जॉब अपॉर्च्युनिटी खूप आहेत सध्या. आहेत, नो डाउट आहेत. मागच्या 4 वर्षापासून त्यांना जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत. ठीक आहे. नंबर ऑफ स्टुडंट वाढतायत, पण जे प्लेसमेंटचा रेशो आहे, तर तो कॉन्स्टंट आहे किंवा कंपनीज वगैरे असतील, तर नवनवीन प्लेसमेंट हायर करतायत. काहीच प्रॉब्लेम नाही. जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय? स्टँडर्ड लाईफस्टाईल. आपण जे म्हणतो आय-टीमध्ये काम करतो, आय-टी. ज्यावेळेस तुम्ही आय-टीमध्ये किंवा या क्षेत्रात काम करता, त्यावेळेस तुमची एक लाईफस्टाईल जी बनते, ओके. तर ती एक कुठेतरी स्टँडर्ड असते किंवा 9 to 5 काम करायचं, त्याच्यानंतरनं रिलॅक्स करायचं किंवा जे आपलं राहणीमान वगैरे असो किंवा आपला पीअर ग्रुप असो साइडचा ऑफिसमध्ये आपले कलीग्स वगैरे असो जे आपल्यासोबत काम करतायत.
एक स्टँडर्ड लाईफस्टाईल तिथं असते. कुठं? ज्यावेळेस आपण आय-टीमध्ये काम करतो त्यावेळेस. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे काय? इंजिनिअरिंगच्या सिलेबसचा जर विचार केला ना, तर ह्या ज्या टेक ब्रांचेस आहेत, ओके. तर त्या कंपॅरेटिव्हली ईझी आहेत. ईझी आहेत कशापेक्षा? सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल ह्या ब्रांचेस हार्ड आहेत आणि ह्या ब्रांचेस कंपॅरेटिव्हली ईझी आहेत. म्हणजे थिओरेटिकल पार्ट आपल्याला जास्त आहे. त्याच्यानंतरनं पुढचा जर विचार केला, तर वर्क फ्रॉम होम किंवा ऑफिस वर्क सुद्धा तुम्ही करू शकताय. म्हणजे तुम्हाला ऑन फील्ड कुठे जायची गरज पडत नाही. वर्क फ्रॉम होम घेऊ शकताय. आता कंपनीवर कंपनी डिपेंड करतं. वेगवेगळ्या पॉलिसीज असतात, की किती दिवस वर्क फ्रॉम होम करायचं किंवा कंटिन्युअसली वर्क फ्रॉम होम आहे का? किंवा वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन आहे की नाही? म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं, तर तुम्हाला एका जागेवर बसून एसीमध्ये काम करायचंय. हे आपले काय येतं ॲडव्हांटेजेस आहेत सी-एस-आय-टी, ए-आय-एम-एल वगैरे ह्या ब्रांचेसचे. त्याच्यानंतर आता याचे डिसएडव्हांटेजेस पण काही आहेत का? तर हो आहेत. काय डिसएडव्हांटेजेस आहेत? सध्याच्या कंडिशनमध्ये हाय कट ऑफ्स. जर तुम्हाला कमी मार्क्स असतील ना, तर तुम्हाला खूप कॉलेज कॉम्प्रोमाईज करावं लागेल. कारण टॉपच्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी तुमचा कट ऑफ खूप जास्त आहे. इव्हन आपण पी-आय-सी-टीचा विचार केला तर 99.4 पर्सेंटाईलच्या पुढेच कट ऑफ जातोय. बरोबर आहे. किंवा समजा कॅटेगरी असेल तर कमीत कमी 99 पर्सेंटाईल तरी तुम्हाला लागतात. म्हणजे इनिशियली तुम्हाला कॉलेज एक जे आहे आपलं, तर ते कमी लेव्हलचं लो ग्रेड आपण कॉलेज मिळू शकतं जर तुम्हाला कमी मार्क्स असतील तर. चांगले मार्क्स असतील तर ऑब्व्हियसली तुम्हाला चांगलंच कॉलेज मिळणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय गव्हर्नमेंट जॉबकडे आपण ह्याच्यातनं जाऊ शकत नाही. सी-एस-आय-टी वगैरे ठीक आहे, काही केसेसमध्ये जाऊ शकता, काही अडचण नाहीये. कारण हे पण तुमचं ग्रॅज्युएशन कन्सिडर केलं जातं. पण याच्यामध्ये आय-टीमध्येच आपल्याला जर हाय पेइंग जॉब्स असतील, तर का मुलं गव्हर्नमेंटकडे जातील ना? त्याच्यामुळे शक्यतो मुलं गव्हर्नमेंटकडे जात नाहीत. कोणते? सी-एस-आय-टी वाले मुलं गव्हर्नमेंटकडे जात नाहीत किंवा थोडंसं जड पडतं गव्हर्नमेंटकडे जाणं. कारण पहा, जो सिलेबस वगैरे आहे 4 वर्षाचा, तर तो हा वेगळा असतो तुमच्या एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीच्या सिलेबसपेक्षा. त्याच्यामुळे मुलं तिकडे जाणं प्रिफर करत नाहीत. आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे काय? कॉम्पिटिशन भरपूर आहे. पॅकेजेस आहेत. नो डाउट पॅकेजेस भरपूर आहेत, पण कॉम्पिटिशन पण तेवढीच आहे. मग ह्या 3 गोष्टी क्लिअर झाल्या. हे थोडेसे ड्रॉबॅक आहेत. जर तुम्हाला मार्क्स चांगले असतील, तर ऑब्व्हियसली काहीच हा ड्रॉबॅक तुमच्यासाठी कट होतो. तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जायचं नसेलच फ्युचरमध्ये, तर हा ड्रॉबॅक सुद्धा तुमचा कट होतो. पण कॉम्पिटिशन ही तुम्हाला राहणारच आहे. बरं. त्याच्यानंतर आपण जर नेक्स्ट पाहिलं, तर ॲडव्हांटेजेस ऑफ कोर ब्रांचेस. कोरमध्ये आता कोणत्या-कोणत्या ब्रांचेस येणार पहा. हे पहा, सी-एस जी ब्रांच आहे ना, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही सुद्धा कोरच आहे, म्हणजे जुनी आहे. मग इथं कोरच्या ऐवजी नॉन टेक ब्रांचेस आपण कन्सिडर करूया. कोणत्या नॉन टेक ब्रांचेस आहेत? सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे. त्याच्यानंतरनं जर आपण पाहिलं तर मेटलर्जी आहे, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग आहे, प्रोडक्शन इंजिनिअरिंग आहे, मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग आहे, एक सँडविच इंजिनिअरिंग नावाचा प्रकार असतो, मेकॅट्रॉनिक्स आहे. म्हणजे भरपूर साऱ्या अशा कोर ब्रांचेस आहेत किंवा आपण त्याला नॉन टेक ब्रांचेस म्हणतो. तर त्याचा ॲडव्हांटेजेस काय? तर पहिली गोष्ट म्हणजे काय? की लेस स्कोर. जर तुमचा स्कोर कमी असेल ना, एंट्रन्स एक्झामसाठी जेईई असो किंवा सीईटी असो, लेस स्कोरवर कमी स्कोरवर देखील तुम्हाला चांगलं कॉलेज मिळू शकतं. हा आपल्याला पहिला इनिशियल ॲडव्हांटेज मिळतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय? तर आपण गव्हर्नमेंट जॉबसाठी ॲप्लिकेबल असतो. गव्हर्नमेंट जॉब कोणते? एम-पी-एस-सी असेल, यू-पी-एस-सी असेल, दोन्ही जॉबच्या थ्रू आपण ॲप्लिकेबल असतो. त्याच्यानंतर तिसरी ॲप्लिकेबल म्हणजे आता पहा, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगवाले मुलं सुद्धा ॲप्लिकेबल असतात. पण जो सिलेबस आहे कोर ब्रांचेसचा, तो कुठेतरी रिलेव्हंट असतो. सी-एस किंवा आय-टीचा सिलेबस तेवढा रिलेव्हंट नसतो गव्हर्नमेंट जॉबशी. ओके. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे काय? तर आपण इथून सी-एस-आय-टी साठी सुद्धा जाऊ शकतो. बरोबर आहे का? असं नाही की फक्त आपण सिव्हिलमध्ये केलंय, मग आपण आय-टीमध्ये जॉब नाही मिळू शकत. मिळू शकतो. भरपूर सारे कोर्सेस असतात किंवा स्वतः जरी केलं ना आपण, स्वतः जरी केलं, तर आपण तिथं नक्कीच अपिअर होऊ शकतो. फक्त आपल्याला काय तर ते स्किल आलं पाहिजे. बस आपण जर ते स्किल अडॉप्ट केलं, सिव्हिल जरी घेतली काही प्रॉब्लेम नाही. पण जर आपण व्यवस्थितरित्या पुन्हा सी-एस-आय-टीच्या अनुषंगाने जर अभ्यास केला, तर नक्कीच आपल्याला सी-एस-आय-टीमध्ये जॉब लागू शकतो. असं काही नाही की कंपल्सरी त्या व्यक्तीने तीच ब्रांच घेतलेली असावी. आता बेस्ट एक्झाम्पल आहे सुंदर पिचाई. त्यांचं एज्युकेशन कोणत्या ब्रांचमधून झालंय ते मला कमेंटमध्ये सांगा. नक्कीच त्यांचं हे नॉन टेक ब्रांचमध्ये झालंय. पण आज ते Googleचे सीईओ आहेत. म्हणजे ह्या गोष्टी कशा आहेत की तुमच्या स्किलवर डिपेंड करतात. बरोबर? त्याच्यानंतर आता पाहूया आपण डिसएडव्हांटेज. एडव्हांटेजेस आपल्याला समजले. आता डिसएडव्हांटेजेस आणि व्हिडिओच्या शेवटी मी माझं मत तुम्हाला सांगणार आहे. हॉनेस्ट रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे. त्याच्यानंतर आता जर पाहिलं तर डिसएडव्हांटेजेस. डिसएडव्हांटेजेस म्हणजे काय? तर पहा, इनिशियल जी सॅलरी असते, ओके, तर ती कमी असते. सिव्हिल, मेकॅनिकलची जर पाहिलं तर इनिशियल पॅकेज जे ऑफर होतं, तर ते खूप कमी होतं. म्हणजे 3, 3.5, 4 लाखापर्यंत पॅकेज तुम्हाला इनिशियली मिळतं. भले तुम्ही किती टाटा कन्स्ट्रक्शन असेल, एल-एन-टी असेल, यासारख्या सॅमसंग कन्स्ट्रक्शन असेल, यासारख्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये तुम्ही ज्यावेळेस जाता ना एम-एन-सीजमध्ये, तर त्यावेळेस इनिशियल पॅकेज तुमचं कमी असतं. ज्यावेळेस तुम्ही एक्सपिरियन्स गेन करता, मग तुमचं पॅकेज खूप वाढतं. ज्यावेळेस एक्सपिरियन्स गेन करता, पॅकेज खूप वाढतं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय फील्ड वर्क आहे. फील्ड वर्क आहे, फील्ड वर्क आहे. ओके. तुम्हाला फील्डवर जाणं,
म्हणजे समजा याच्यात पण प्रकार आहेत भरपूर. डिझायनिंग डिपार्टमेंट वेगळं, त्याच्यानंतरनं जे फील्डवर क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंट आहे, तर ते वेगळं. सगळ्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला गाईड करणार आहे स्टेप बाय स्टेप. काळजी करू नका. म्हणजे फील्डवर तुम्हाला स्वतः त्या साइटवर जायचं. समजा कन्स्ट्रक्शन साइट असेल, मेकॅनिकलचं समजा एखादं प्रोडक्शन युनिट असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागणार आहे आणि काय गोष्टी असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहावं लागणार आहे. म्हणजे एका जागेवर बसून हा जॉब नाहीये. ओके. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे काय, जॉब सध्याच्या कंडिशनला कमी आहेत. कंपॅरेटिव्हली जॉब कमी आहेत. कारण ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजी वगैरेचा इफेक्ट खूप झालाय. तुम्ही जे आपण म्हणतो ना एआय वगैरे, तर याचा इफेक्ट थोडासा झालाय या कोर ब्रांचेसवर. त्याचबरोबर जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मशीन्स आलेत. ओके. 10-10 माणसांचं काम एक मशीन करते. मग ऑब्व्हियसली त्या 10 माणसांचा जॉब गेला की नाही? मग थोडासा इफेक्ट झालाय. पण ज्याच्याकडे क्वालिटी आहे, तर तो अजून सुद्धा या ब्रांचेसमध्ये गाजवतोय. काही अडचण नाही. मग हे होते डिसएडव्हांटेजेस. आपण आतापर्यंत काय पाहिलं? आपण सी-एस-आय-टीचे ॲडव्हांटेजेस पाहिले. सी-एस-आय-टीचे डिसएडव्हांटेजेस पाहिले. कोर ब्रांचेसचे ॲडव्हांटेजेस पाहिले, डिसएडव्हांटेजेस पाहिले. म्हणजे एकंदरीतरित्या तुम्हाला समजलंय. पण आता तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता मी देणार आहे किंवा कशाच्या बेसिसवर आपण निर्णय घेतला पाहिजे. माझं होणंच तुम्हाला मत राहील. पहिली प्रायोरिटी द्या, की तुम्हाला काय वाटतंय. बाकी कोण काय म्हणतंय, मी काय म्हणतोय हे सोडा. तुम्हाला काय वाटतंय याच्याकडे तुम्ही पहिली प्रायोरिटी द्या. बरं, पण आपल्याला हा डिसिजन घेतलाय, पण तो प्रूव्हच करायचा आहे. ही सुद्धा तयारी तुम्हाला ठेवावी लागणार आहे. म्हणजे असं काही नाही, की तुम्ही सी-एसला गेले आणि लगेच 4 वर्षानंतर तुम्हाला प्लेसमेंट मिळाली किंवा सिव्हिलला गेले आणि प्लेसमेंट नाही मिळणार, अशा काही गोष्टी नाहीयेत. प्लेसमेंट वगैरे ह्या गोष्टी खूप लांबच्या गोष्टी आहेत, त्या होत राहणार आहेत. पहिली गोष्ट जर तुमच्याकडे स्किल असेल, तुम्ही कोणत्याही बॅकग्राऊंडचे असाल, काहीही फरक पडत नाही. कोणत्याही ब्रांचचे असाल, काही फरक पडत नाही. त्या ज्या जॉबच्या पोस्टसाठी तुमच्याकडे जर स्किल असेल, तर तुम्हाला ती प्लेसमेंट मिळणार आहे. मग आपल्याला स्किल डेव्हलपमेंटवर काम करायचंय. ओके. आपल्याला ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये पारंगत व्हायचंय. मग आपल्याला इझिली प्लेसमेंट वगैरे मिळणार आहे. मग माझं होनेस्ट मत राहील, की तुम्हाला एक वेळेस तुम्ही कॉलेज कॉम्प्रोमाईज करा. काही अडचण नाहीये. कॉलेज हे आपल्या आयुष्यात फक्त 4 वर्ष असतं. त्याच्यानंतर आपल्याला त्या ब्रांचमध्ये पूर्ण आयुष्यभर काम करायचंय. त्याच्यामुळे कॉलेज कॉम्प्रोमाईज करा. पण कमी मार्क्स आहेत त्याच्यामुळे चांगलं कॉलेज मिळण्यासाठी ब्रांच कॉम्प्रोमाईज करतोय. ह्या गोष्टी बिलकुल करू नका किंवा ते वर्थ इट राहणार नाहीये. जर तुम्हाला इंटरेस्ट सी-एस-आय-टीमध्ये आहे ना, आवड त्याच्यामध्ये आहे, तर ठीक आहे ना, जावा ना तिकडे. काही अडचण नाही. थोडंसं खालचं कॉलेज घ्या, काही फरक पडत नाहीये. किंवा इंटरेस्ट सिव्हिल मेकॅनिकलमध्ये आहे आणि फक्त प्लेसमेंट वगैरे हे त्या गोष्टी पाहून जर सी-एस-आय-टीमध्ये जात असेल, तर त्याचाही काही उपयोग नाहीये. त्याच्यामुळे पहिली प्रायोरिटी किंवा हा जो डिसिजन घ्यायचा आहे, तो तुम्हालाच घ्यायचा आहे आणि मला कमेंट करून सांगा, की नक्की तुम्हाला कोणती ब्रांच घ्यायची. त्याचबरोबर माझे नंबर वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. तुम्हाला काही अडचण असू दे, काउन्सिलिंगबद्दल जास्त डिटेल्स हवे असू दे, तर आपल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाय, त्याच्यामुळे नक्की लाईक करा. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर आपलं चॅनल तुम्हाला पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये हेल्प करणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.